आपल्या सगळ्यांचा लाडका मुलाखतीचा कार्यक्रम अर्थात जाऊया गप्पांच्या गावा. चला बघूया आज गप्पांच्या गावाला कोण येणार आहे ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खर्रा आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, आपण हास्य जत्रेची मंडळी नेहमीच या मंचावर नवनवीन प्रयोग करत असतो. हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्य जत्रा म्हणजे शेवटी काय? हास्याची करंजी, नाविन्याचा खवा. हास्याची करंजी, नाविन्याचा खवा. आणि घेऊन काय आलोय? जाऊया गप्पांच्या गावा. हे म्हणजे असं झालं सईत आमणकरांचा बाबूरावला पकडा हा कॅच बाबूराव कॅच या नावाने परत रिलीज केलेला आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी एकदा जोरदार टाळ्या. बऱ्याच दिवसांनी येतोय हा कार्यक्रम. मनात हुरहुर आहे, धगधग आहे, पण मला खात्री आहे मला तुमच्यावर जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षा. असं तुम्हाला कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांच्याशी छान छान गप्पा मारतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव कर्णमंजुषा कंठशोषे. इर्शाद 5 पर्यंत हॉल आहे, पटपट आटपूया. दोन वाक्य नाही झाली, हीच 2 वाक्य होती. येस येस, तुमचं स्वागत करतो. येस, नाही ट्रे घ्या, ट्रे द्यायचं. हे नाही ट्रे आम्ही ना नाही आम्ही ट्रे देऊन पाहुण्यांचं स्वागत करतो. मग झाड कशाला आणलं? असं ट्रे नुसतं बरोबर नाही दिसत ना, म्हणून ते घ्या, ट्रे घ्या. येस, थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा 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 वा. आता या ट्रेचं काय करू मी? ट्रेच्या पुढे न लावा आणि फिरा त्याने. ए नया सीजन का पहिला पंच आ गया रे. ये सीजन में कुछ खरा नहीं है, अभी जबरदस्त है ये सीजन. प्लीज बसा प्लीज बसा. तुमची ओळख करून द्या प्लीज. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी कर्णमंजुषा कंठशोषे. लाज वाटली पाहिजे. कुणाला लाज वाटली पाहिजे? नाव सांगितलं, अजून टाळ्या नाही वाजवल्या. जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू. नाही पण मला खरंच खूप आनंद झालेला आहे. म्हणजे एवढा आनंद झालेला की मी तुम्हाला खरं तर काही सांगू शकत नाहीये की आज एवढ्याशा आमच्या छोट्याशा मंचात दिसतच नाहीये, व्यापून काहीच नाही दिसत आहे. एवढ्या तुम्ही आज इथे व्यापून गेलेला आहात. गुंठा मंत्री कंठशोषे मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे. पहिला प्रश्न माझ्या मनातला, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात तोच असेल प्रश्न की एक 3 वर्षाची शेंबूड पुसत अख्ख्या गल्लीत करत फिरणारी मुलगी ते आजची ही स्टार, डबिंग स्टार, या प्रवासाबद्दल काय सांगाल? एक मिनिट तुम्हाला कोणी सांगितलं मी शेंबडी होते? तसं नाही, एवढं मोठं नाक म्हटल्यावर काहीतरी असणार. जस्ट एक मला वाटलं अंदाज, नाकावरून अंदाज आला मला. तुम्ही काही समजताय, मी अजिबात शेंबडी नव्हते. आणि 3 वर्षाची मी गल्लीत करून का फिरत असेल असं मला वाटलं बाबा. असं नाही तसं नाही. प्लीज पुढे सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. पुढे पटपट, कारण 5 वाजता हे करायचं. बोलू ना. येस. मी कर्णमंजुषा कंठशोषे. डबिंग क्षेत्रात सध्याचं आघाडीचं नाव म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. मोठी कारकिर्दी आहे तुमची, तर थोडा वेळ लागणारच, मला कल्पना आहे. प्लीज टेक युअर टाइम अँड डू इट. बोलू ना. हो येस, ऑफकोर्स. इथपर्यंत यायचा प्रवास फार खडतर प्रवास होता, अजिबात सोपा नव्हता. ह्या नकला करणं आणि वेगवेगळे आवाज काढणं हे सगळे कलागुण माझ्यात लहानपणापासूनच होते. म्हणजे खरं म्हणायला तर किडे होतेच थोडे. हे किडे नाही आहेत, किडेच आहेत. म्हणजे शाळेपासूनच होते. अगदी. शाळेतला एक किस्सा सांगते तुम्हाला. लहानपणी वर्गात असताना आमच्या वर्गातली सगळी मुलं खूप मस्ती करायचे. एक दिवशी असेच खूप मस्ती करत असताना मला कळत नव्हतं काय करावं, तर आमच्या फडतरे बाई होत्या. फडतरे तुम्ही ओळखता? नाही, मी नाही ओळखत. नाही, जस्ट एक फडतरे आडनाव मला आवडलं म्हणून एक त्याला चाल लावली, बाकी काही नाही. आमच्या फडतरे बाई होत्या. मी त्यांचा आवाज काढला, काय रे कोण आहे तिकडे? बाप रे, सगळी मुलं एवढी घाबरली. काय सांगताय? एकदम शांतता पसरली. मी ओळखत नाही बाईंना, तरी मी घाबरलो. इकडे काय आवाज काढला तुम्ही आता? इथून आणि खांद्यातून. कलाकार आहात तुम्ही, कलाकार आहात तुम्ही. खांद्यातून असं करून नाही, तेच म्हणजे ते जे काय काढलं ते क्या बात आहे. या किशासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. दुसरा एक किस्सा पण फार कमाल आहे. मग आधीचं काय सांगितलं?
मग तो कमालच सांगायचं ना आधी. मग याला काय अर्थच नाही ना. मी सांगितलं नाही. 5 वाजेपर्यंत हॉल मोकळा करायचा आहे. पहिला सांगितलं त्याच्यातून दुसरा आठवला ना तो मला एवढंच म्हणाय कमाल कमाल कमालच इथे पाहिजे, दुसरं काही नको. प्लीज प्लीज कंटिन्यू. तर लहानपणी आमच्या एरियात फार चोऱ्या व्हायच्या. हो. तेव्हा ती चड्डी बनियान गँग फार फेमस होती. ओ येस येस येस, मी सुद्धा ऐकलं होतं रसिको. आमच्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी चड्डी बनियन नावाची एक गँग होती, अत्यंत क्रूर होती. ते लोकांनी वाळत घातलेले चड्डी बनियन असे चोरायचे आणि मग जाऊन चड्डी चड्डी बनियन म्हणून विकायचे नाही तिकडे. हो नाही तसं. अहो ते स्वतः चड्डी बनियान घालायचे. हा मग ठीक आहे, म्हणजे मी पण घातलंय बनियन, म्हणजे मी त्यांच्या गँग मधला नाही नाही. तुम्ही दाखवू नका हो. ते फक्त चड्डी बनियान घालायचे. का ते निलाजरे होते? नाही नाही हो. ते त्यांची स्ट्रॅटेजी होती ना, चड्डी बनियान घालून अंगाला तेल लावून ते फिरायचे. ओ अच्छा अच्छा अच्छा. सॉरी माझा आवाज फार वाढला. आय एम सो सॉरी. हो, हो. तसं तुम्ही डिस्टर्ब करताय मला. नाही मला जस्ट एक हे तर वाटलं. एकदा ते आमच्या एरियात असे आमच्या शेजारच्या घरी चोरी करायला आले. मी अशीच खिडकीमध्ये बसले होते चंद्र बघत. का का चंद्र बघत का? दिसत होता. आमच्या खिडकीतून रेल्वेची पटरी आहे, तिकडे सगळे खो खो खेळायला सकाळी बसतात, मलाही दिसतं. मी बघत नाही, मी बघत नाही. ते दिसतंय म्हणून बघायचं नाही. बरं चंद्र तुम्ही रोज बघता, अमावस्येच्या दिवशी काय बघता? तुमचा चंद्र. सॉरी तुम्ही असं पटकन सॉरी जस्ट एक विचारलं मी तुम्हाला. खूप डिस्टर्ब करताय नाही आय एम सॉरी, ही पद्धत आहे या शोची, त्यामुळे हो, नवीन पण आहात बोलायला तुम्ही. मी आले ना, तुम्ही खूप बोलताय. प्लीज प्लीज बोला. येस. तर काय कुठे होते मी? हे चड्डी बनियन मध्ये नाही हो. ते काय सांगत होता तुम्ही? किस्स्यामध्ये कुठे होते? बनियन मध्ये होतात. बनियन नाही चड्डी. हा चड्डी बनियन गँग चंद्र बघत बसले होते आणि मला दिसलं की शेजारच्या घरात काहीतरी हालचाल होते. तुम्ही बघितलं तर चोर शिरले आतमध्ये. ओ माय गॉड. मला काय करायचं कळे ना. लहान होते आणि पोलीस पण, म्हणजे मोबाईल नव्हते ना तेव्हा आपल्याकडे. चोर दिसले आणि मी काय केलं असेल तेव्हा? अळूवड्या? नाही हो. चोर काय केळवणाला आले होते का? तसं नाही, मला वाटलं तुमच्या घरी केले असतील. तुम्ही वेडे आहेत का? तुम्ही नका बोलू. नाही सॉरी सॉरी. हो मी पोलिसांच्या सायरनचा आवाज काढला. काय सांगताय का? चोरांना वाटलं खरंच पोलीस आले आणि चोर पळून गेले. क्या बात आहे. हे जे तुमचं प्रसन्न अवधानी आहे, प्रसंगावधान हॅट्स ऑफ आहे त्याला, मी खरंच सांगतो. नकला आणि हे आवाज मी लहानपणापासूनच काढायचे. बर. प्राण्यांचे आवाज तर मी एकदम हुबेहूब काढायचे. काय सांगता? प्राण्यांचा आवाज? हो म्हणजे कुत्रे, मांजर, बदक. मी पण लहानपणी प्राण्यांचे आवाज काढायचो. मी अजूनही काढतो. म्हणजे काय आवाज? नाकतोडा, कमाल, झुरळ, ए निकाल चल निकाल. अरे खतरनाक आवाज काढायचो मी. आणि गांडूळ. दाखव. गांडुळाला मला हे मिळतं, वन्स मोर मिळतं, स्टँडिंग ओवेशन मिळतं. तुम्ही गांडूळचा आवाज काढता? हो कसं? जबरदस्त. तुम्ही डोळे मिटलेत ना, तुम्हाला वाटेल समोर गांडूळच आहे. डोळे उघडे ठेवून पण मला तेच वाटतं समोर गांडूळ आहे. अरे बापरे. नाही पण खरं सांगतो मी. डोळे मिटा बघा, डोळे मिटा. हा डोळे मिटा, आवाज बघा. हात पुढे करा. गांडूळ. सॉरी. तुम्ही गांडूळचा आवाज गांडूळ असा काढाल? गांडूळ असाच काढावा लागतो आवाज. मी सगळ्यात भारी आवाज कशाचा काढते माहितीये? कुठला? कानाखाली. व्हायलेन्स. तुम्ही काही बोलतात. ऑफकोर्स. आपल्यातलं अंतर पटकन कमी होईल. नको. काय येस येस. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या या क्षेत्रातलं गॉडफादर कोण आहे? थँक्यू. चांगला प्रश्न विचारला. मी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगत असते. इथलं बोला. इथलं बोला. बाहेरचं मला सांगू नका. 5 वाजता हॉल मला द्यायचा आहे, कृपया इथलं बोला. बाहेरचं इथं आव्हान तर काही बोलणार. हा मी बोलते. बाहेरचं मी सांगितलं असं. बऱ्याच मुलाखतींमध्ये मी सांगितलंय. आजच्याही मुलाखतीमध्ये मी तेच सांगते की माझे गॉडफादर, माझे गुरु, माझे मित्र, माझं सर्वस्व म्हणजे माझे बाबा. मला माहिती आहे, या खुर्चीवर बसलं की बाबाच असतो तो सगळा. तुमच्या आधी पण होती ना, तिथे पण बाबाच होते सगळे. नाही माझ्या सॉरी बाबांचं नाव काढलं की मला खूप रडू येत. आम्ही सॉरी. हो जाताना कानफडात मारून गेले? नाही हो. सॉरी. नाही मी रडू का आलं एकदम? मला ते काम नाही. बाबा नसते तर काय झालं असतं मला माहित नाही. बाबा पाहिजेत आयुष्यात. बाबा पाहिजे म्हणजे बाबा नसते तर मी तरी बोलू की तुम्ही बोलताय? नाही तुम्ही प्लीज बोला. तुमचा इंटरव्ह्यू आहे. येस. हा आय एम सॉरी. असं बाबांचं नाव काढलं की रडू येतं मला पटकन. हो येस ऑफकोर्स.
असतो. गेला बिचारा मधू अण्णा, आयुष्यभर एकटाच राहिला तो. आता लग्नच नाही केलं म्हणलं एकटाच असणार की. पोरं बाळा बी नाही ती. आम्ही एवढे पुतणे होतो कवा आलं नाही तर आमच्याकडं. नाही तसा एकलकोंडाच होता तो. माझ्याशिवाय कोणाशी त्याचं पटायचं बी नाही. जायच्या आधी मला म्हणाला होता, श्याम्या माझं सगळं कार्य तूच कर आणि ते बी याच खोलीत कर. सगळं करवून घेतलं त्याने माझ्याकडून. नाही तसं आम्ही होतो की आता पुतणंच होतो की आम्ही. आणि यायला पाहिजे होतं पण तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस. काय आता काम म्हणल्यावर काय अचानक नाही आता आलं, आता काय करायचं. असतात काम. दाद्या हो 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 रोया हो 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 झाले 13 दिवस झाले आता. हो 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 सॉरी सॉरी लेट झाला जरा. सॉरी सॉरी आय एम सो सॉरी. का रे भाऊ, कशी आहे मुंबई? हा वर्स्ट लाईफ कॉर्पोरेट लाईफ इज वर्स्ट लाईफ. मी सांगतो तुम्हाला, अण्णांचं पण झालं ना तेव्हा मला ऑस्ट्रेलियाची सगळी लोक माझ्या डोक्यावर बसली होती. अरे बापरे. मी म्हणालो त्यांना मला सोडा अंत्ययात्रेला तरी जाऊ द्या, पण नाही. मला म्हणजे जायचंय तर जा आणि नोकरी सोडून जा. म्हटलं बरं तसं करतो. अरे हे तिकडे तिकडे ठेवायचे ना रे. सॉरी सॉरी सॉरी. नाही पण तुम्ही जे म्हणालात ना मला की ते व्हीलचं आणि सगळं 13व्याचं आहे, मी म्हटलं नॉट डुईंग. मी तुमचं काय ऐकणार नाहीये. माझं ब्लड रिलेशन आहे. मी जाणार म्हणजे जाणारच. अरे तिकडे ना रे. सॉरी 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 भलती सॉरी. बी जास्त कडे शहरातले लोक. हे अगदी ठणकावून सांगितलं ओंकारनी. ऐकलं नाही म्हणजे नाही. अरे ओंकार, हो, झालं? ते ईशाताई आणि प्रसादराव येत आहेत ना? हा नाही ते प्रसादरावांचं जरा दुकान बंद बिंद करायचं असतं. आणि आमच्या ताईचे गुडघे म्हणजे विचारू नका. तेरावं संपला असेल तिकडे. खायला पाहिजे माणसाला. कार गेला जाताना पण कोंब कोंब तोंडात खात बसलाय माणूस. ताई नाही ताई ताई नाही ताई ताई. हो काय हो 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 नको 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 नाही. हो 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 हो. नमस्कार प्रसादराव. नमस्कार. खाऊन घ्यायच्या आधी मग बोलायचे ना. आत घ्यायचे तर बाहेर फेकले तुम्ही. दिवसभर उपास होता काल, मग आज भूक लागली बरं, म्हणून बरं, खातायत. पाया पडून घ्या. अरे माझ्यानी मधू अण्णाच्या पाया पडून घे ईशा. अण्णा अण्णा कसे गेला सोडून हो? बरोबर माझ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटच्या दिवशीच जायचं होतं तुम्हाला अण्णा. अंक खांद्यावर खेळले, तुमच्या पुतणी आली, तुमची ईशा आली. बस बरोबर नाही केलं त्याने. तुला अंगा खांद्यावर खेळवताना त्याचे गुडघे जायला पाहिजे होते. ताई इथे तू इथे इथे बस. ताई ताई हळू 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 हळू. ताई ताई दोन्ही गुडघे दुखतायत का ग? नाही आता बदललाच म्हणून विचारलं. दाद्या असं जायचंय. दुसऱ्या पायावर वजन पडलं ना की हा गुडघा पण दुखतो. हळू हळू. हो हो. हसू नका, पाया पडा. पूजेला आलायत का भाऊजी? प्रसाद काय मागताय? बसून घ्या बसून घ्या. प्रसादराव बसून. पंडू तात्या गेलं. पंडू तात्या. मधू अण्णा. कोण बंडू तात्या? मधू अण्णा गेले भाऊजी. मधू अण्णा. तुमचं इमोशनल झालं ना की नावाचा गोंधळ बस बस होतो बस यांचा. बस बस हो हो बस बसा बस. थांब गं गं. हा?
थँक्यू. अरे नाही त्याच्यात काय थँक्यू नाही एवढं. नाही तुम्ही होतात म्हणून यांचा शेवटचा काळ तरी बरा गेला हो. होय हो, नाहीतर शेजारी म्हणून एवढं कोण करतं मला सांगा. अरे आम्ही काय नुसते शेजारी होतो का? काय रा दोस्त होता माझा, जीवा भावाचा मैत्र होता. फ्रेंड. पण बरं झालं बरं का तुम्ही आले. काय तो मला नेहमी म्हणायचा, अण्णा हे माझं सक्क कोणी नाही आहे, पण जे काय माझे पुतणे आहेत ना तेच माझे आपले आहेत बुवा. बस काय याला काय अर्थ आहे? आ मधु अण्णा किती झालं तरी श्याम काका लांबचा असला तरी आमचा काका होता. अरे हो भो, श्याम काका मी आहे. काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? ते मधुअण्णा जे गेले ते मधुअण्णा कोण आहेत. गेलाय? काय बोलताय तुम्ही? ताई. श्याम काका आहेत नाही ए, ते बसले. अरे, त्यांना मग- ताई ताई ईशा 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 जाऊ दे. कावळ्यात छापाने कुठे काय मरते का? शांत शांत. तरी घेऊन जायचं हो 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 एकटाचे. चल चल उगा मुगा राय. जाऊ दे जाऊ दे. जाणारा जातच असतो रे. चल 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 आपली जागा घे. चल 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 उगा मुगा राहणार रे. अरे होत राहत एवढं काय रडायचं त्याच्यात. बस 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 बस. हा? कोण? मला पण माहित नाही. सकाळपासून आलेला आहे तो. नुसता रडतोय ना काम करतोय, रडतोय ना काम करतोय. अरे पण तुम्ही विचारलं नाहीत का? तो असतो. तो असतो बस. हो येस एवढंच लॉजिक आहे. येस. परंपरा आहे ना ती. शोक सभेच्या स्किट मध्ये असतो ना तो. बरं त्याला काय बोलायला जाऊन नुसता बोंगात आणतोय. म्हटलं मरू द्या, काय करायचं तर करू द्या. ना ता ऐका, जवळजवळ सगळं कार्य आटोपलेलंच आहे. फक्त आता अन्नाच्या अस्थी विसर्जित केल्या तर त्याचा आत्मा मुक्त होऊन जाईल बा. हा मला अण्णा बोलला होता की त्याच्या अस्थी आहेत ना पार तिकडे मांडवी नदीत विसर्जित करायच्या म्हणे. तर तेवढं विसर्जित करून द्या बा. हो ओंकार घेऊन जा मग अस्थी तू. हा म्हणजे असं काही हे नाहीये. म्हणजे आम्ही अण्णा तर काय परके कुठे आहेत. नाही तुमचेच आहेत. हा, आमचेच आहेत, आमचेच आहेत आमचेच आहेत. अण्णा. नाही हो पण ना आम्ही कॉर्पोरेटची बैल झालो होतो श्याम काका. सिरियसली म्हणजे ना आमच्या हातातच काही नसतं. आज पण ना मी असं माझं सॅक्रिफाईस करून आलोय माहितीये. करिअर अख्खं स्टेकवर आहे करिअर. मला माहित नाही उद्या जाऊन काय होणार आहे ते. हे ना सुट्टी मिळत नाही काय नाही नाही. ना. त्यामुळे मला प्लीज गृहीत नका धरू. आय नो रूड आहे ताई. आय नो रूड आहे पण मी काय आय एम हँडकफ्ड ताई. मला प्लीज गृहीत धरू नका. आय एम सो सॉरी. मला पण गृहीत धरू नका. काय मी HR आहे एका मोठ्या कंपनीत. मला पण सुट्टी मिळणार नाही. आणि आमच्याकडे बेबी आहे ना. अरे बापरे ओंक्या? अरे तुला मूल झालं सांगितलं. नाही, 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 आमचा आम्ही- कुत्रा ब्रुनो. ब्रुनो पेट पॅरेंट आहोत ना आम्ही. असं का? बरं. ब्रुनोला सांभाळायला लागतो. सकाळी खाली फिरवायला घेऊन जाऊ लागतो. त्याला एकट्याला नाही सोडू शकत. काय आमच्या समोरच्यांकडे मस्करा आहे ना. ते ब्रुनो आणि मस्करा भांडतात दोघं. मला वाटलं त्यांचं काहीतरी होईल. ब्रुनो मस्कराचा एक ब्रुन मस्का कोणतरी. पण नाही त्यांचं जुळतच नाही. पटतच नाही त्यांचं नाही एकमेकांचं. हो. स्वभावच वेगवेगळे आहे. एक्सेप्ट काय? नाही होत त्यांना. नाही ना. नाही, भाऊजी करतील ना. भाऊजी जातील. भाऊजी जाल ना. जाल ना म्हटलं. जाऊया जाऊया. चला डन. भाऊजी कुठे कुठे? अस्थि घेऊन जा. अस्थि विसर्जन. हा अस्थि विसर्जन. अस्थि घेऊन जा बा मांडवी नदी. आहे का? हे बघा प्रश्न आहे. अरे यार जायला काय मी जाईन. भाऊजी जा ना मग, जाते. जा, नाही ना, अरे मी जाऊ शकतो. प्रश्न तो नाही. मग पण कसं आहे म्हणजे चंपक तात्या आपलाच होता. कोण चंपकता त्या मधुअण्णा. हो काय भाऊजी. नाही मधुअण्णा तर मधुअण्णा आपलाच होता. पण काय आहे ना आमचं जनरल स्टोर आहे. मग जनरल स्टोरला थांबावं लागतं. गल्ल्यावर थांबावं लागतं. म्हणजे पोरं तुम्हाला सांगतो धनाडामध्ये झोल करतात. गल्ला सोडून जरा इकडे तिकडे गेलं आणि नंतर गल्ला बघितलं ओके गल्ला असं होतं आमचं. नका ना करू. अस्थि विसर्जनाच्या विषयाखाली विसर्जित करण्यासारखी विनोद नका ना करू. काहीतरी आपलं ही गाडी મને जाम आवडली. आवडली.
हा म्हणजे सेम टू सेम एकदम तुमच्यासारखी सुंदर आहे. थँक्यू. आणि सुंदर गोष्ट मला जाम आवडते. जो माझा वीक पॉइंट आहे. नाही माझ्या लक्षात आलंय सर हे. आणि सर तुमची चॉईस खरंच खूप कमाल आहे. या गाडीचा परफॉर्मन्स, लुक, ॲव्हरेज सगळंच खूप कमाल आहे. पण सर तुमचं बजेट जर का पुढे मागे झालं तर आमच्याकडे अजून काही मॉडेल्स आहेत, तुम्हाला ते बघायचे आहेत का? ही गाडी जाम आवडली. ही गाडी मला आवडली. आर यू शुअर? मला ही गाडी आवडली. ग्रेट ग्रेट. तुमची चॉईस खरंच कमाल आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीला ही गाडी एकदम सूट करते थँक्यू सर. थँक्यू. आणि मी दिलेली डील तर तुम्हाला पटलेलीच आहे. हो ना. मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूयात. इथे इकडे चालेल. हो सर, फॉर्मॅलिटीज आपण शोरूम मध्येच करतो, अजून कुठे करणार? पण 4 लोकांनी बघितलं तुम्हाला काही वाटणार नाही. इकडे फॉर्मॅलिटीज म्हणजे नक्की काय वाटतंय सर? सर नाही, गाडी विकत घेताय सर, त्याच्या फॉर्मॅलिटीज बद्दल बोलते मी. अच्छा 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 असं आहे का? हो सर. अच्छा, हसलं. मला वाटलं मी आवरी मोठी गाडी घेते तर तुम्ही मला काहीतरी स्पेशल सर्व्हिस करताय म्हणून. सर तुम्ही म्हणजे बसा सर्व सर. थँक्यू. बसा सर. बी कम्फर्टेबल. फॉर्म घेऊन येते, आपण लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया. ओके येस आलेच. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. घे बापाचा इचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. वा 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 मोरे वा. म्हणजे तुझा आवाज म्हणजे एकदम डिचक्या. म्हणजे खरं मोऱ्या तुला म्हणून सांगतो मी, गल्याला थोडी आचारसंहिता लाव आता. का 4 चौकात सापडला ना तर फोडतील. वेगळा आहे ना जरा. माझ्याकडे जलू नको. नाही मी कशा जलू. ती भाभी माझ्याकडे बघून हसत होती म्हणून जलत होता. नाही पोरी माझ्याकडून बघतात ना. काही पण सांगू नको. आपल्या गरम होते रे. ते गरम होणार. ग्लोबल वॉर्मिंग केवढं वाढलं. शोरूम मध्ये जावे का जरा एसी मध्ये जाऊया. बरं आहे का? गारगार वाटतंय. होय ना, बघ ना. बाय घे, गाडीचा बंपर पडलाय वाटतं. चल बंपर बोलला. माणूस आणि बंपर मधला गलत नाही तुम्हाला फरक. मी वासरून इकडे काय करताय? काय आलं? माझा पाठलाग करत होता तुम्ही इकडे. अडायच काय रे? तुझा पाठला करायला मग? आम्हाला दुसरं कामधंदा नाही आहे. कामधंदा नाही म्हणून तुम्ही वसरगिरी करता, ही फालतूगिरी. शांत बस. अरे आम्ही इकडे बाजारात फिरत होतो, त्याला शोरूम मध्ये जाणे गाडी बघूया का. बरोबर. मांग पुढं आम्ही एखादी गाडी घेणार वगैरे दोघं. त्यासाठी मी वाशी फेस्टिवल पण गेली नाही. वाशी फेस्टिवल मॅनिफेस्टेशन म्हणायचं. कसं आता रस्त्याचा शब्द सापडलाय ना, त्यामुळे पाठ होत नाही. पण आमचं जाऊ दे. जाऊ दे. हो तू म्हणजे इकडे या शोरूम मध्ये कसा काय? म्हणजे कदा तुला जॉब लागलाय की चुकून कुणाच्या पिशवीत ना आलायस तू? अरे तू कसा गावचा आम्ही बायस ना, कसा पण होत. मला गौरी पिशवी लागली रे. मी इकडे गाडी घ्यायला आलोय. गाडी? तू गाडी घेतोय? गाडी घ्या. अभिनंदन. चांगलं. गाडी घेतो मग चांगली गोष्ट आहे. मग गाडी घेतोय कशासाठी? गाडी घेण्याच्या पाठीमागचं प्रयोजन काय? नाही कसं आहे काय, लहानपणापासून माझी इच्छा होती की मी गाडी घ्यावी. वा वा वा, चांगला आहे. पण त्या टायमाला माझ्याकडे पैसे नव्हते. आता पैसे आलेत, बोललं पाचकन गाडी घेऊन. पैसे कुठून आलं तुझ्याकडे? अरे कवलटातली वरची जागा आहे ती इकली. जागा विकलीस? त्याचं पैसे जे आलं ते मी इकडे गाडीला वापरणार आहे. लोन करणार थोडं. असू दे, मी काय म्हणतो, पण अचानक गाडी घ्यायचा तुझ्या मनात कसं काय? अचानक नाही, पहिल्यापासून ठरवलं होतं की आपण गाडी घेतली पाहिजे. गाडी घेतली का स्टेटस वाढत. स्टेटस वाढले का येणाऱ्या जाणाऱ्या पोरी आपल्याकडे बघतात. मग पोरी माझ्याकडे बघायला लागल्या रे लागला की त्यातल्या 2-4 पोरीतली एक पोरगी पसंत करायची, पटकन लग्न करून टाक. नाही, हनीमूनला हिचामलला जायचं. हिमाचल. हिचामल बांधायचं आहे अजून. हिमाचल.
हिमाचल तर तिकडे जायचं. पण तुम्हाला सांगतो मी तिकडे हनीमूनला जर गेलो ना मी हॉटेल बुक नाही करणार, मग मिनी रूम बुक नाही करणार, बापरे मिनी रूम बुक करणारच नाही. काय करणारच मग मी तिकडे गाडी पार्क करणार, वरून कवर टाकणार आणि आम्ही दोघं आतमध्ये राहणार. वा, वा, वा. मेल्याची फॅन्टसी बघ या वयात अरे वासाड्या ए तू हिमाचलला जाऊन गाडी संसार करणार आहेस? मग जातोच आहे कशाला? मग इथं घरातच थांब, वाट्यावर चादर टाक आणि फ्रीज उघडा करून बस. वाटल्यास अर्ध्या रात्री आम्ही येतो आणि बर्फ टाकतो अंगावर. हे वसाऱ्या असा हा नकली बर्फ नको, असा भुरभुर भुरभुर हा त्याला भुरभुर वाला थंडी भरणारा बर्फ मला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. पण चांगला चांगला आहे चांगला झोपलं चांगली आहे. सगळं मोठी आहे. त्याच्याची गाडी घेतोय. होय. अरे इकडे ये. कितीला गाडी कितीला पडली तुला? कोणाला? एवढं कसं सगळं देणार कसं काय 16 लाख काय म्हणजे? म्हणजे त्यातले 4 लाख मी फाडलीस? नाही 4 लाख मी कॅश देणार काय देणार? आणि 12 लाखाचं लोन करणार. बोल चांगलं या गाडीला 16 लाख देतो आपण पुढे हे झालं. डायरेक्ट 16 लाख रुपये द्यायला झाला. एवढी महाग गाडी आहे. भाग आहे म्हणून काय आला? थोडी कमी जास्त काय बोललाच नाही कमी करा म्हणून. कशाला माझं स्टेटस परमानंट अरे म्हणे. कसं आग लागली तुझ्या स्टेटसला ती वसाड्या गाडी तर डिलिंग नको करायला. बुवा, थोडे कमी पैसे करायचं आपण बोलायला नको. ठीक आहे आता तू घाबरू नको. आता आम्ही आलेलं आहे का? आम्ही दोघं तुला मदत करतो. थोडं बहुत का होईना तुला पैसे कमी करून देतो. स्वस्तात गाडी मिळवून देतो तुला. म्हणजे असं करता येईल? करता येतं करताय म्हणजे तुम्ही खरंच पैसे कमी करणार? मग कशाला आलेला हे बघा फालतूगिरी करू नका. माझा फायदा करून देणार असेल ना तर हरकत नाही. नाही तर निंगा इकडून. चला निंगा. मी माझी गाडी घेऊन आमचा जाणार. जन्मच तुझा फायदा करून देण्यासाठी झाला. म्हणतो आम्ही इथं आलेलो आहे. कानफर फोरीन वसरून फालतूगिरी करता नुकसान करता माझं तुम्ही. हॅलो सर सर फॉर्म आणलेत आपण भरून घेऊया. अरे लगेच चला. कुठे करू? आता आम्ही करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. मी प्रभाकर मोरे. मी बालू बेटकर. अच्छा हॅलो. आम्ही याचा मित्र मित्र. गाववाले. यांचे मित्र. आमच्या समोरच हा लहानाचा लहान झाला. लहानाचा लहान म्हणजे बाकीचे लहानाचे मोठे होतात याचा उलटा आहे लहानाचा लहान झाला. यांचे मित्र शोभतात. नाही ना बरोबर. मी काय म्हणतो आमचा मित्र गाडी येतोय. हो लय आनंद वाटला माहिती काय तुम्हाला. बरं मी काय म्हणतो गाडीची किंमत काय प्राइस काय? 16 लाखाची गाडी घेतोय तुमचा मित्र. 16 लाख रुपये बरोबर आहे तुमचा. पण थोडे काय कमी जास्त होतील काय? थोडं नाही म्हणू नको. नाही ऍक्च्युली तुम्हाला माहिती नसेल तर याची ऑन रोड प्राइस म्हणजे सगळे टॅक्स वगैरे पकडून 16.5 लाखाची गाडी आहे. पण मी आमच्या सिनियरशी बोलून 50,000चा डिस्काउंट ऑलरेडी दिलाय सरांना. नाही ते आम्हाला कळलं. हा म्हणाला की 16 लाखाला गाडी भेटतीये. पण थोडं बहुत कमी म्हणजे कसं आहे खरं सांगू का तुम्हाला हा लय कष्टलो आहे हो. पण परिस्थिती ना लय हालाकीची आहे. म्हणजे जवळ तुम्हाला सांगू ना हा लय गरीब आहे. गरीब लय गरीब आहे. लय गरीब. नाही लय गरीब आहे. मी समजू शकते सर. पण म्हणूनच आपण तुमच्या मित्राला लोन प्रोव्हाइड करतोय. त्यांना आपण 12 लाखाचं लोन घेतोय. त्यामुळे असे एकत्र पैसे नाही भरायला लागणार. बघा थोडस कमी होतं. निंगा वाचाऱ्यानो ते आमची काळजी घेणार आहे. हो हो हो. निंगा निंगा. डोंट वरी. नाही मॅडम कसं आहे आता तुम्ही काळजी करण्यातले हाव म्हणून तुमच्याशी जरासं बोलावं असं वाटतंय. गाडीचं बोल. गाडी कसं आहे म्हणजे मी एवढं का बोलतोय तलमलीने लक्षात घ्या. हा नुसता गरीब नाही हा भिकारी पण आहे. भिकारी भिकारी मग लोन घेणार आहे ते हप्ते कोण फेडणार? मी हप्ते मीच फेडणार आहे. अरे काही वाचाऱ्यानो तुम्ही काय सांगता? भिकारी आहे मी. भिकारी. आता कुठं गेम सुरू झालाय कळतंय का ना? मी भिकारी. अरे तुला गाडी स्वस्तात पाहिजे की नको? पाहिजे पण भिकारी बोलू कसं? त्याचे पैसे कमी होतील. माणसं गंडवतात आपल्याला तुला माहित नाही. जाऊ तुझा पुढे घे. मी काय म्हणतो ऐकता काय मॅडम? हा बोला ना. नाही काही नाही म्हणजे सध्या काय गाडीवर काय ऑफर वगैरे आहे का? म्हणजे काय कमी होऊ शकतात काय बघा. नाही ऑफर वगैरे काही नाही. आणि मी म्हंटल तसं सरांना मी ऑलरेडी 50,000चा डिस्काउंट दिलेला आहे. थोडं तरी कमी. अजून थोडं कमी कसं आमच्या चेहऱ्याकडे जाऊ दे. निदान ह्याच्या चेहऱ्याकडे तरी बघा. गावातला सगळ्यात नाचलेला चेहरा बघा तरी. नाही बोलू नको. सर मी काय बोलणार आता तुम्ही म्हणजे नाही बोलावं लागेल तुम्हाला त्याशिवाय स्किट पुढे जाईल का? नाही ठीक आहे तुम्ही इतकं इन्सिस्ट करताय म्हणून मी माझ्या नाही आम्ही पैसे कमी करायला सांग. नाही यांच्या मनावर घेऊ नका आता.